22 वर्षीय अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या. 14 जूनच्या तारखेमुळे चर्चांना उधाण. सखोल तपासाची मागणी. नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. संचिता उगले ही अभिनय क्षेत्रात संघर्ष करत असलेली तरुण अभिनेत्री होती. परिसरात ती पूजा या नावाने अधिक ओळखली जात होती. तिच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या आत्महत्येची तारीख 14 जून असल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानेही 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संचिताचा भाऊ आकाश उगले याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अभी उसने कल 14 जून 2024 को करीबन शाम को 7 बजे के आसपास उसने सुसाइड किया. ठीक है, तो कल से हम वो प्रोसेस चालू है, पीएम केस वगैरह, वो पंचनामा वगैरह. ठीक है, उसके बाद हम अभी पीएम करने गए थे तो मेरा एक भाई है, उसने मुझे वो एक इंस्टा आईडी सेंड की जिसमें कि अपने मेरी बहन संचिता का प्रोफाइल लगा है. ठीक है, इसमें कल एक रील पोस्ट हुई थी, अपलोड हुई थी. उसके कॉन्टेक्स्ट ये था सुशांत सिंह राजपूत के उसमें क्लिप्स है और उसमें लिखा गया है इट्स अगेन 14 जून. इसका मतलब है सुशांत सिंह राजपूत ने 14 जून 2020 को सुसाइड किया था, राइट. इसने भी कल सुसाइड किया 14 जून 2026 और वो उसने पोस्ट किया और इसमें कॉन्टेक्स्ट में लिखा है इट्स अगेन 14 जून एंड कैप्शन में लिखा है वी मिस यू सुशांत सर. संचिताने आत्महत्येच्या एक दिवस आधी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मिस यू सुशांत सर असा उल्लेख केल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या घटनेची तुलना सुशांत सिंग प्रकरणाशी केली जात असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप आत्महत्येमागील कोणतेही ठोस कारण स्पष्ट केलेले नाही. सोशल मीडिया पोस्ट, वैयक्तिक संबंध, व्यावसायिक आयुष्यातील ताणतणाव तसेच इतर सर्व शक्य बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता कुटुंबीय आणि नागरिकांकडून होत आहे. आकाश उगले, संचिताचा भाऊ, बोलले, 14 जून ही तारीख आणि आत्महत्येच्या आधी इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट यामुळे आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संचिता सोबत नेमकं काय घडलं याचा सखोल तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवा आणि अप्रमाणित दावे टाळण्याचे आवाहन केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. विनोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास सुरू आहे. अद्याप कोणतेही निष्कर्ष काढण्यात आलेले नाहीत. सोशल मीडिया पोस्ट, कुटुंबियांचे जबाब आणि अन्य बाबींची पडताळणी केली जात आहे. संचिताच्या निधनामुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे आजोबा भाऊक होत म्हणाले की संचिता ही केवळ अभिनेत्री नव्हती तर मेहनती आणि जिद्दी मुलगी होती. नगर जिल्ह्यात आमच्या कुटुंबाला तिच्यामुळे मान सन्मान मिळत होता. तिने असे टोकाचे पाऊल का उचलले हे आम्हालाही समजले नाही. संचिताचे आजोबा बोलत होते की ती खूप मेहनती होती. कुटुंबासाठी काहीतरी मोठे करायची तिची इच्छा होती. तिच्या जाण्याने आमचे सर्वस्व हरपले. या संपूर्ण प्रकरणामुळे नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून आता पोलीस तपासातून नेमकं सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक शार्प मुलगी होती खूप आणि स्वतःच्या हिमतीने ती स्वतः तयार झालेली होती. तिला काही कोणी फादर कोणी नव्हताच. पण आता तिचं काय नेमकं झालं कसं आता ते काय मानसिक तिच्यावर काय नेमकं हे काय असं हेच कारण तिचं काय कोणाशी म्हणजे असं तिच्याबद्दल कोणाबद्दल वाईट नव्हतं. ती असे स्वतः तर कुठल्या प्रकारचं म्हणजे असं तिच्याकडे काही हे नव्हतं. ती स्वतःच म्हणजे कर्तृत्वाने अशी कर्तृत्वान मुलगी होती. ती आमच्या अख्ख्या
तालुक्याला नगर जिल्ह्यामध्ये तिचं असं नाव झालं होतं. तिचे ते लोक सिरियल वगैरे बघायचे ना, त्या लोक ती पूजा म्हणून आहे ना तिला, ती पूजा अशी पूजा झाली होती की सर्व नगर जिल्ह्यामध्ये पूजा जेव्हा मी तिला म्हणजे असं मी जायचो माझी नात म्हणून जेव्हा हे व्हायचं ना, तर अख्खा तालुक्यात जिल्ह्यात जेवढे जेवढे रिलेशन वगैरे जे लोक होते तेवढे म्हणजे पूजाच म्हणून तिचं संचिता नावानं तिला कोणीच नव्हतं ओळखत तिकडे, सगळं पूजा नावानं त्या सिरियलमध्ये. फार वाईट म्हणजे इतकं असं का केलं आणि काय परमेश्वराला काय म्हणजे त्याच्या मनात हे आम्हाला काय म्हणजे समजायलाच तयार नाही. दिनांक 14/6/2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान कुमारी संचिता मच्छिंद्र उगले वय 22 वर्ष हिने राहतेघर येथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि सदर बाबत तिच्या पुढील मच्छिंद्र नामदेव उगले यांनी तक्रार दिलेली आहे. त्याबाबत आम्ही ADR क्रमांक 58/2026 दाखल केलेला असून तपास सुरू आहे. सुरुवातीला आम्ही ADR दाखल करून सध्या कारवाईसाठी मनपा हॉस्पिटल येथे PM साठी पाठवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही चौकशी करून पूर्ण तपासात जे येईल ते समोर त्याप्रमाणे कारवाई.